आजची रेसिपी आहे फुटाण्याचे लाडू. त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे. 1 वाटी फुटाणे घेतले, सांबार घेतला, 2 लिंबू घेतले, मीठ चवीनुसार, चिमटभर लाल तिखट घेतला, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चम्मच जिरं, 4 हिरव्या मिरच्या. हे फुटाणे थोडे साफ करून घ्यायचे, थोडेसे शिलटा राहू द्यायचे, थोडे साफ करायचे, म्हणजे त्यानं शिलटाईनं अशी चव येते ह्या लाडूले. ते चटपट असे लाडू बनते हे फुटाण्याचे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेऊ. फुटाणे, जिरं, हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेतो मी. आता मिक्सरमधून काढून झाला आहे. असा भुरका झाला फुटाण्याचा, मस्त असा बारीक. मिरची, जिरं, लसण याचा सगळा भुरका झाला. तर हे कोपऱ्यात काढून घेतो. याच्यात सांबार, चिमटभर लाल तिखट, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस करून घेतो, 2 लिंबाचा. दोन लिंबाचा रस आहे हा करत आहे. याच्यात टाकासाठी लाडू आहे. चाळणीने हे गाळून घ्यायचं पाणी. थोडंसं साधं पाणी टाकायचं त्याच्यात लाडू बनवण्यासाठी. थोडंसं खोल करून घ्यायचं. हे याच्यात लिंबाचा रस टाकायचा, चाळणीने गाळून घ्यायचा आहे. हे असे लाडू बांधून घ्यायचे, कालवाचे आहे. थोडंसं साधं पाणी टाकायचं याच्यात लाडू भरण्यासाठी. एक 2 चम्मच बस. असं सर्व हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं. त्याच्यात मस्त अशी लसणाची चव येते. म्हणजे असा हा लाडू बांधायचा. जास्त पाणी नाही टाकायचं याच्यात, एकदम ओलसर पण नाही पाहिजे. चटपटा लाडू आहे ह्या दुपारी संध्याकाळी खाली वेळेत बसून खाण्यासाठी. असे गोळे बांधायचे, लाडू बांधायचे याचे. अशा प्रकारे फुटाण्याचे लाडू बनवून तयार झाले आहे. पाहू शकता तुम्ही, गोल गोल पिवळे पिवळे दिसत आहे. सांबार छान लाडू दिसत आहे. चविष्ट आणि झटपट होणारे हे लाडू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात, मला प्रोत्साहन कसं भेटेल, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा.